जय हिंद. वेलकम टू अवर चॅनल इंट्रोवर्ट रुद्रांश. आज आपलं इकॉनॉमिक्सचं लेक्चर नंबर 5 असणार आहे. या ठिकाणी आपण हंटिंग इकॉनॉमी, सेल्फ सफिशियंट इकॉनॉमी आणि बार्टर सिस्टम काय होतं याबद्दल डिस्कस करू. तर हे समजणं यासाठी गरजेचं होऊन जातं की हंटिंग इकॉनॉमीमध्ये ज्यावेळेस नीड्स ज्या होत्या व्यक्तीच्या त्या फक्त सर्व्हाइव्ह करण्यासाठी होत्या, म्हणजे जिवंत राहण्यासाठी होत्या. सेल्फ सफिशियंट इकॉनॉमीमध्ये व्यक्ती स्वतःच्या गरजा किंवा जे प्रोडक्शन करायचा, उत्पादन करायचा, ते उत्पादन फक्त सेल्फ यूजसाठी होतं, म्हणजे स्वतःच्या यूजसाठी होतं. त्यानंतर ज्यावेळेस सरप्लसचा कन्सेप्ट आला, म्हणजेच उत्पादन शिल्लक होऊ लागलं किंवा जास्त प्रमाणात व्हायला लागलं, त्यावेळेस बार्टर सिस्टम एक्झिस्टन्समध्ये आली. तर बार्टर सिस्टम फेल झाल्यानंतर मनी किंवा पैशाची गरज उद्भवली, जाणीव झाली. त्यामुळेच एका प्रकारे जी मॉनिटरी इकॉनॉमी आज आपण बघतो, त्याचा जन्म झाला. त्यामुळे आजचं लेक्चर इम्पॉर्टंट आहे. त्यापूर्वी काही गोष्टींबद्दल आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे. जसं प्री हिस्टॉरिक एज ज्यावेळेस आपण स्टडी करतो इतिहासामध्ये, त्यावेळेस आपण 3 एजेसबद्दल डिस्कस करतो. एक आहे पॅलिओलिथिक एज, त्यालाच आपण मराठीमध्ये जुनं पाषाण युग असं बोलतो. त्यानंतर येतं मिझोलिथिक एज, ज्यालाच आपण मराठीमध्ये मध्य पाषाण युग बोलतो. त्यानंतर येतं निओलिथिक एज, ज्यालाच आपण मराठीमध्ये एका प्रकारे नवपाषाण युग असं बोलतो. तर पॅलिओलिथिक एजमध्ये जी इकॉनॉमी होती किंवा जे लोकं होते, ते हंटिंग करत होते आणि गॅदरिंग करत होते. म्हणजेच शिकार करायचे आणि वस्तू गोळा करायचे, कलेक्ट करायचे. मिझोलिथिक एजच्या लॅटर फेजमध्ये व्यक्तींनी ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस करायला स्टार्ट केलं होतं. म्हणजेच शेती एकदम इनिशियल लेव्हलवर या ठिकाणी स्टार्ट झाली होती. पण जे प्रोडक्शन होतं, ते सरप्लसमध्ये नव्हतं. जे प्रोडक्शन व्हायचं ते स्वतःच्या यूजपुरतं व्हायचं. मार्केट किंवा ट्रेड ओपन नव्हते झाले. त्यानंतर इथे निओलिथिक एज, त्या ठिकाणी एक रेव्होल्यूशन झालं. जिथे ॲग्रिकल्चर म्हणजे शेती तर एक्झिस्ट करत होती. त्यासोबतच ॲनिमल हसबंडरी पण स्टार्ट झाली किंवा ॲनिमल डोमेस्टिकेशन पण स्टार्ट झालं. म्हणजेच या ठिकाणी एका प्रकारे जे ॲग्रिकल्चर आहेत, त्यामधून लोकांना सरप्लस मिळायला स्टार्ट झालं. ज्यावेळेस सरप्लस प्रोडक्शन स्टार्ट झालं, त्यानंतर कुठे बार्टर सिस्टमचं एमर्जन्स मानलं जातं किंवा या वेळेपासून बार्टर सिस्टम एक्झिस्टन्समध्ये आली. तर तेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं की इव्होल्यूशन कशी झाली मनीची किंवा मॉनिटरी पॉलिसीज इम्प्लिमेंट जे आपण करतो मॉनिटरी इकॉनॉमीमध्ये, तर त्याचं एमर्जन्स कसं झालं. तर इकॉनॉमीबद्दल बोलायचं झालं किंवा अर्ली अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं, जी स्टार्टिंगची अर्थव्यवस्था होती, तर त्यावेळेस जी इकॉनॉमी होती, सब्जेक्ट बनण्यापूर्वी म्हणजेच अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र एक सब्जेक्ट बनण्यापूर्वी जे माणूस होता त्यावेळेसचा, जो ह्युमन्स होते, त्यांचा मेन मकसद किंवा गोल एकच होता, एक मोटिव्ह होता, दॅट इज सर्व्हायव्हल, म्हणजे सर्व्हाइव्ह करणं किंवा जिवंत राहणं. त्यावेळेस मार्केट्स म्हणजेच बाजार, बँक, करन्सीज म्हणजे चलन, इंडस्ट्रीज म्हणजे उद्योग किंवा गव्हर्नमेंट रेग्युलेशन सारख्या किंवा गव्हर्नमेंट रेग्युलेटिंग ट्रेड सारख्या गोष्टी किंवा संकल्पना एक्झिस्टन्समध्ये नव्हत्या. कारण त्यावेळेसचा जो व्यक्ती होता, तो व्यक्ती जनरली 2च काम करायचा. एक होती हंटिंग म्हणजे शिकार करायचा आणि दुसरी होती गॅदरिंग म्हणजेच फळ, कंदमूल, बेरीज सारख्या गोष्टी एका प्रकारे कलेक्ट करायचा, जमा करायचा. तर त्यावेळा इकॉनॉमिक्ससारखी कन्सेप्ट किंवा अर्थशास्त्रासारखी कन्सेप्ट एक्झिस्टन्समध्ये असेल का? तर ओव्हरऑल विचार करता त्यासारखी कन्सेप्ट एक्झिस्टन्समध्ये नसणार आहे. पण यावेळेस काही गोष्टी एक्झिस्टन्समध्ये आल्या असतील, जसं की चॉईस, नीड, त्या एका प्रकारे इकॉनॉमिक्सला जन्म देणारे घटक आहेत. पण अर्लिएस्ट इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये माणूस जो होता, तो बेसिक नीड्स सॅटिस्फाय करण्यासाठी एका प्रकारे जीवन जगायचा. तर त्या बेसिक नीड्स कोणत्या होत्या? त्या बेसिक नीड्समध्ये इन्क्लुजन असायचं फूडचं, म्हणजेच त्याला अन्न पाहिजे होतं, त्याला वॉटर पाहिजे होतं, त्याला निवारा पाहिजे होता, शेल्टर पाहिजे होतं, क्लोथिंग पाहिजे होती, सिक्युरिटी पाहिजे होती. तर या सगळ्या गोष्टीसाठी अर्ली ह्युमन जीवन जगायचं. याच्यामध्ये कुठेही कन्सेप्ट एक्सचेंजची किंवा मनीची किंवा पैशाची किंवा अर्थव्यवस्थेची नव्हती. त्याचा मेन गोल काय होता, की सर्व्हाइव्ह करणं. आणि स्टार्टिंगपासूनच आपल्याला माहीत होतं, की जे रिसोर्सेस आहेत, जे संसाधन आहेत, ते लिमिटेड होते. त्यामुळे वॉन्ट्स पण एक्झिस्ट करत होत्या, म्हणजे गरजा पण एक्झिस्ट करत होत्या. पण त्या गरजा ज्या होत्या, त्या एकदम लिमिटेड होत्या स्टार्टिंगला. त्यामुळे इकॉनॉमिक्सचं असं काही स्ट्रक्चर त्यावेळेस एक्झिस्टन्समध्ये आलं नाही. जसं की फूड, वॉटर, शेल्टर, क्लोथिंग आणि सिक्युरिटी सारख्या गोष्टींसाठी इकॉनॉमीचा यूज जास्त करून होणार नाही. आणि त्यामुळेच म्हणजेच लिमिटेड रिसोर्सेस होत्या
आणि वॉन्ट्स एक्झिस्ट करायला स्टार्ट झाल्या होत्या. त्याच्यामुळेच अर्ली इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या इमर्ज व्हायला स्टार्ट झाल्या होत्या. त्यानंतर गोष्ट येते की हंटिंग इकॉनॉमी काय होती. म्हणजेच आपण या ठिकाणी जवळपास 2.5 मिलियन इयर्सपासून हे 10,000 BCE पर्यंतचा वेळ बोलतोय. म्हणजे 2.5 मिलियन BCE पासून तर 10,000 BCEच्या मधला जो वेळ होता, ज्या ठिकाणी जुनं पाषाण युग होतं, पॅलिओलिथिक एज होतं, त्यावेळेसची आपण गोष्ट करतोय. तर यावेळेसचा जो ह्युमन होता किंवा जी इकॉनॉमी होती, ती हंटिंग इकॉनॉमी होती. ही फर्स्ट स्टेज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मानल्या जाते ह्युमन हिस्ट्रीमध्ये, म्हणजे मानवाच्या इतिहासामध्ये. इथे जे प्रोडक्शन होत होतं, ते गुड्सचं नव्हतं होत. पण जो व्यक्ती आहे, तो कलेक्ट करायचा म्हणजे गोळा करायचा वस्तू डायरेक्टली नेचरपासून किंवा हंटिंग करायचा, शिकार करायचा. म्हणजे एका प्रकारे या ठिकाणी एक्स्ट्रॅक्टिव्ह इकॉनॉमी आहे. म्हणजेच व्यक्ती नेचरपासून गोष्टी डायरेक्टली एक्स्ट्रॅक्ट करू पाहतोय. त्यावेळेचा जो मानव आहे किंवा ह्युमन आहे, तो या गोष्टींवर सर्व्हायव्हल करायचा. म्हणजेच तो हंटिंग करायचा ॲनिमल्सची, फिशिंग करायचा, फळं जमा करायचा, कंद किंवा मग बेरीज जमा करायचा. म्हणजे ओव्हरऑल हंटिंग आणि गॅदरिंगवर व्यक्तीचं जीवन डिपेंड करत होतं. आणि हा जो पिरियड आहे, जसं आपण इथे मेन्शन केलं, की पॅलिओलिथिक एजचा पिरियड आहे. म्हणजेच ओल्ड स्टोन एज किंवा मग जुनं पाषाण युगाबद्दल आपण बोलतोय या ठिकाणी. तर हा वेळ या एजसोबत असोसिएटेड होता आणि त्याची टाईमलाईन जी होती ती 2.5 मिलियन BCE पासून ते 10,000 BCEच्या मधात कुठेतरी होती. त्यानंतर जर फीचर्सबद्दल बोलायचं झालं हंटिंग इकॉनॉमीच्या, तर त्यावेळेसचा जो व्यक्ती होता तो नोमॅडिक लाईफस्टाईल जगायचा. म्हणजेच त्यावेळेसचे लोकं एका जागेपासून दुसऱ्या जागेवर भटकत होते फूडच्या सर्चमध्ये. सेकंड गोष्ट काय होती, की हे नोमॅडिक लाईफस्टाईल जगायचे. त्यामागचं एक मेन रिझन होतं, की जे ॲनिमल्स पण होते. त्यावेळेसचे किंवा आजचे पण ॲनिमल्स मायग्रेट करत असतात. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असतात. कशासाठी? फूडच्या सर्चमध्ये म्हणजेच अन्नाच्या सर्चमध्ये. तर याचा परिणाम असा व्हायचा, की त्यावेळेसचे ह्युमन्स नोमॅडिक लाईफस्टाईल जगायचे. म्हणजेच एका प्रकारे त्यावेळेस जे सेटलमेंट राहत होते, त्या पर्मनंट नव्हत्या राहत. तर पर्मनंट सेटलमेंटची कन्सेप्ट त्यावेळेस एक्झिस्टन्समध्ये नव्हती. ॲनिमल जे ते फूड सोर्सच्या तलाशमध्ये किंवा एका प्रकारे खोजमध्ये एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मायग्रेट करत होते आणि ह्युमन जो होता त्यावेळेसचा तो नोमॅडिक लाईफस्टाईल जगायचा, भटकी लाईफस्टाईल जगायचा, जिथे तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर भटकत होता. त्यानंतर गोष्ट येते की प्रोडक्शन काय होत होतं. तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की प्रोडक्शन नावाची गोष्ट एक्झिस्ट नव्हती करत. कारण ह्युमन जो होता, जो मनुष्य होता, तो काय कन्झ्युम करायचा? त्याच गोष्टी जे नेचर प्रोव्हाईड करते, जे प्रकृती त्यांना प्रोव्हाईड करते. त्यामध्ये फ्रुट्स येतात, रूट्स येतात किंवा ते हंटिंग करत होते. म्हणजेच डायरेक्टली जे काही ते घेत आहे, ते एका प्रकारे नेचरकडून घेत आहे. म्हणजे जे काही त्यांचं कन्झम्पशन होते, ते नेचरवर जास्त डिपेंडंट आहे. तर त्यामुळे प्रोडक्शन किंवा उत्पादन सारखी गोष्ट त्यावेळेस एका प्रकारे एक्झिस्टच नव्हती करत. त्यावेळेस ना ॲग्रीकल्चर होतं म्हणजे शेती पण नव्हती, उद्योग पण नव्हते आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच उत्पादन पण नव्हतं. तर या टाईपच्या इकॉनॉमीला जिथे प्रोडक्शनच होत नाहीये, जिथे शेती होत नाहीये, ॲग्रीकल्चर होत नाहीये, उद्योग एक्झिस्ट नाही करत किंवा उत्पादन किंवा मॅन्युफॅक्चरिंग होत नाहीये, तशा टाईपच्या इकॉनॉमीला आपण काय बोलतो? एक्स्ट्रॅक्टिव्ह इकॉनॉमी. कारण इथे जो ह्युमन आहे, त्याच्या ज्या नीड्स आहेत, ते नेचर डायरेक्टली कंप्लीट करत आहे. म्हणजेच प्रकृती डायरेक्टली एका प्रकारे कंट्रोल करत आहे यासारख्या इकॉनॉमीला. त्यामुळे अशा इकॉनॉमीला आपण एक्स्ट्रॅक्टिव्ह इकॉनॉमी बोलतो. आणि एक्स्ट्रॅक्टिव्ह इकॉनॉमीची मेजर कन्सेप्टच ही आहे, की जे रिसोर्सेस आहे किंवा जे संसाधन आहे, ते डायरेक्टली नेचरकडून येणार. त्यानंतर दुसरी जी स्पेशालिटी आहे किंवा फीचर आहे हंटिंग इकॉनॉमीचं, ते स्मॉल पॉप्युलेशन. एक गोष्ट आपण आजच्या काळात पण समजू शकतो, की ज्या व्यक्तीकडे फूड कमी आहे, म्हणजेच अन्न कमी आहे, तो व्यक्ती 12 किंवा 14 मुलांना जन्म देणार नाही. म्हणजेच त्यावेळेसची पॉप्युलेशन कमी होती. त्यामागचं मेजर रिझन होतं, की त्यावेळेस फूड जे आहे ते लिमिटेड होतं. म्हणजेच कमी प्रमाणात होतं. त्यामुळे जी पॉप्युलेशन आहे, ती पण लो होती. कमी पॉप्युलेशन होती. त्याच्यामागचं मेजर रिझन होतं, की लिमिटेड रिसोर्सेस असणं किंवा फूड कमी असणं. आजच्या काळात आपण बघतो, जिथे भारत जो देश आहे, तो ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये बऱ्याचशा देशापासून खाली आपल्याला दिसतो लिस्टेड. पण इंडियाची पॉप्युलेशनचा विचार करता आपल्याला वाटतं का, की आपण त्या देशांच्या कंपॅरिझनमध्ये खूप छोटे देश आहोत किंवा आपल्या देशामध्ये भूकमरी जास्त आहे? तर यासारख्या गोष्टी जे आहेत, ते नॅरेटिव्ह शिफ्ट करण्यासाठी बनवलेल्या असतात. असो तो आपला मुद्दा नाही आहे. नंतर आहे प्रिमिटिव्ह टूल्स. त्यावेळेची जी अर्थव्यवस्था होती, त्यावेळेचे जे ह्युमन्स होते, ते शिकार करण्यासाठी
कारण त्यावेळेसची मेजर इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी जी होती, ती हंटिंग आणि गॅदरिंग होती. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यावेळेसचे लोकं, जुन्या स्टोन एजचे लोकं एका प्रकारे काही वस्तूंचा यूज करायचे, टूल्सचा यूज करायचे. जे मेजरली टूल्स बनवले जायचे ते स्टोन्सचा म्हणजे दगडांचा यूज करून बनवले जायचे, पाषाणांचा यूज करून बनवले जायचे. सोबतच बोन्स म्हणजे हाडांचा यूज करून आणि वूडचा यूज करून म्हणजे लाकडांचा यूज करून. हे सगळ्या टूल्सचा यूज ते हंटिंगमध्ये करत होते. म्हणजे शिकार करायला करत होते. आणि पॅलिओलिथिक एजबद्दल जर आपण कंप्लीटली बोलायला गेलं किंवा डिटेलमध्ये बोलायला गेलं, तर त्यावेळेसचे जे स्टोन टूल्स होते, त्यांची जी साईज होती, ती खूप जास्त मॅसिव्ह होती आणि त्यांचं जे स्ट्रक्चर होतं, ते रफ होतं. म्हणजेच ते एका प्रकारे जास्त प्रिसाईज शेप टूल्स नव्हते. एक्झाम्पल्स काय काय, की स्टोन ॲक्सेस त्या वेळेत होत्या. स्पियर म्हणजेच भाले होते. ॲरोज म्हणजे बाण होते, जे स्टोन्सचा यूज करून बनवले जात होते त्यावेळेवर किंवा मग या गोष्टींपैकी कोणत्यातरी एका गोष्टीचा यूज करून बनवले जात होते. पण मेजरली पॅलिओलिथिक एजमध्ये किंवा हंटिंग इकॉनॉमीमध्ये आपल्याला स्टोन टूल्स दिसतात, ज्याचे आपल्याला एव्हिडन्सेस पण वेगवेगळ्या जागेवर सापडतात. त्यानंतर बोन्सचा यूज व्हायला स्टार्ट झाला आणि लास्टमध्ये वूडचा यूज व्हायला स्टार्ट झाला, जे या स्टोन टूल्सचा किंवा एका प्रकारे बोन टूल्सचा हँडल म्हणून ॲक्ट करत होते. तो इतिहासाचा विषय पण तो समजणं यासाठी गरजेचं आहे, की आपल्याला इकॉनॉमी समजेल त्यावेळेसची, की कोणकोणत्या गोष्टी त्यावेळेस एक्झिस्टन्समध्ये होतं. प्रायव्हेट प्रॉपर्टी किंवा ओनरशिपसारखी गोष्ट त्यावेळेस एक्झिस्ट करत नव्हती. म्हणजेच ओनरशिप नव्हती. मोस्ट ऑफ द रिसोर्सेस ज्या होत्या त्या कॉमनली शेअर्ड रिसोर्सेस होत्या. म्हणजे एक कम्युनिटी किंवा एक ग्रुप कॉमनली शेअर करायचा रिसोर्सेसला आणि ओनरशिपची कन्सेप्ट जी आहे ती खूप कमी प्रमाणात होती किंवा नाच्या बरोबर एक्झिस्टन्समध्ये होती. त्यानंतर ते सबसिस्टन्स लिव्हिंगबद्दल किंवा यालाच आपण निर्वासित जीवन बोलतो. म्हणजेच त्यावेळेस प्रोडक्शन तर होतच नव्हतं. पण जितका पण व्यक्ती कलेक्ट करायचा नेचरपासून किंवा हंटिंगमधून जितकी पण गोष्टी तो प्राप्त करायचा एका प्रकारे, ते फक्त सर्व्हाईव्ह करण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी इनफ होतं. म्हणजे तो तितक्या प्रोडक्शनमध्ये किंवा कलेक्शनमध्ये एका प्रकारे फक्त जीवन जगू शकत होता. त्यावेळेस सरप्लस किंवा जास्त उत्पादनासारखी कन्सेप्ट होती का? तर नव्हती. म्हणजे सरप्लस एक्झिस्ट नव्हता करत हंटिंग इकॉनॉमीमध्ये. इकॉनॉमिक सिग्निफिकन्सबद्दल जर बोलायचं झालं, तर त्यावेळेसच्या ह्युमनला माहिती होतं, की ज्या रिसोर्सेस आहे किंवा जे संसाधन आहेत, त्या कशा लिमिटेड आहे. आणि त्यावेळेसचा जो मानव होता त्याच्या गरजा ज्या आहेत किंवा वॉन्ट्स आहेत किंवा नीड्स आहेत, त्या पण लिमिटेड होत्या. म्हणजे सर्व्हायव्हलसाठी इनफ असणाऱ्याच गोष्टी त्याला लागत होत्या. तरी पण आपण या ठिकाणी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीची सुरुवात कुठेतरी झाली होती किंवा इकॉनॉमिक स्टार्ट होण्यासाठी किंवा इकॉनॉमिक सिस्टम स्टार्ट होण्यासाठी एका प्रकारे जितक्या गोष्टी लागतील, ज्यालाच आपण स्कॅर्सिटी, चॉईस, अपॉर्च्युनिटी कॉस्ट सारख्या गोष्टी बोलतो. त्यासारख्या गोष्टी ह्युमन्सला फेस कराव्या लागल्या होत्या अर्ली स्टेजमध्ये. स्कॅर्सिटी असणं म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमी असणं असतं किंवा डायरेक्ट अब्सेन्स आपण त्या गोष्टीला नाही बोलू शकत. म्हणजेच रिसोर्सेस जे होते, जे संसाधन होते त्यावेळेसचे ते लिमिटेड होते आणि ह्युमन वॉन्ट्स किंवा नीड ज्या होत्या त्या पण लिमिटेड होत्या. पण व्यक्तींना काही गोष्टी या ठिकाणी फेस करायला स्टार्ट झालं होतं ह्युमन. म्हणजेच निवडसारखी गोष्ट आली होती. चॉईस ज्याला आपण बोलतो. स्कॅर्सिटी सारखी गोष्टी ह्युमन्स फेस करत होता. म्हणजे कमी कुठल्या गोष्टीची आणि अपॉर्च्युनिटी कॉस्ट सारख्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एक व्यक्ती फेस करतो, तेव्हा तिथे काय होते इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी स्टार्ट होते किंवा मग एका प्रकारे इकॉनॉमीचा जन्म होतो. अर्थव्यवस्थेचा जन्म होतो. अपॉर्च्युनिटी कॉस्ट आपण मागे पण बघितलं होतं ज्यावेळेस आपण बेसिक लेक्चर नंबर 1 किंवा 2 घेतला असेल त्यावेळेस. बट तरी पण एकदा आपण समजून घेऊया एक व्यक्ती आहे ज्याचं नाव ए आहे. त्याच्याकडे 1 दिवसाचा वेळ आहे. म्हणजेच 1 डे त्याच्याजवळ आहे. त्याच्यामध्ये तो 2 गोष्टी करू शकतो. एक आहे फिशिंग आणि दुसरी आहे हंटिंग. जर समजा त्यांनी फिशिंग निवडलं, की मला आज मासेमारी करायची आहे. तर मासेमारी करणं किंवा फिशिंग करणं त्या व्यक्तीची चॉईस होईल. म्हणजेच त्याची निवड असेल ती आणि जी गोष्ट बाकी राहील म्हणजेच हंटिंग करणं, ती त्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट असेल. म्हणजेच हे तेच आपण खालच्या एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन केलंय, की हंटर जर पूर्ण दिवस फिशिंग करण्यामध्ये घालवेल, तर सेम दिवस तो हंटिंग करण्यामध्ये किंवा एका डिअरची शिकार करण्यामध्ये नाही घालवू शकत. तेच त्या टाईमचं, अर्ली टाईमचं एका प्रकारे अपॉर्च्युनिटी कॉस्टचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर कन्सेप्ट येते सेल्फ सफिशियंट इकॉनॉमीची. सेल्फ सफिशियंट इकॉनॉमी अशा प्रकारची इकॉनॉमी असते किंवा अर्थव्यवस्था असते, त्या ठिकाणी प्रोडक्शन जे होईल गुड्स आणि सर्व्हिसेसचं, ते स्वतःच्या कन्झम्पशनसाठी असेल, स्वतःच्या वापरासाठी असेल, परंतु ट्रेड करण्यासाठी किंवा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी नसेल. तर सेल्फ सफिशियंट इकॉनॉमीबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो, त्यावेळेस आपल्याला लॅटर मिझोलिथिक एज आठवतो. म्हणजेच
मध्य पाषाण युगातील लॅटर फेज म्हणजे एंडिंगचा फेज, जिथे व्यक्ती कुठेतरी ॲग्रिकल्चर करायला त्यांनी सुरुवात केली होती आणि या ॲग्रिकल्चरमुळे तो काही रिजन्समध्ये, काही जागेंवर जिथे तो ॲग्रिकल्चर करायचा फर्टाईल एरियाजमध्ये, तिथे पर्मनंटली सेटलमेंट करायला सुरुवात केली होती. फॅमिलीज आणि विलेजेस सारख्या कन्सेप्ट जे आहे, त्या एक्झिस्टन्समध्ये यायला स्टार्ट झाल्या होत्या. पण कंप्लीट ॲग्रिकल्चर या ठिकाणी प्रॅक्टिस व्हायला स्टार्ट नव्हतं झालं. जे प्रोडक्शन होत होतं, ते इतकंच होत होतं जितकं त्यांना गरजेचं आहे किंवा त्यांच्या कन्झम्पशनसाठी गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारच्या इकॉनॉमीला किंवा सेल्फ सफिशियंट इकॉनॉमीला आपण 2 टर्म्सनी एका प्रकारे रिप्रेझेंट करतो. एक आहे सबसिस्टन्स इकॉनॉमी, ज्यालाच आपण निर्वासित अर्थव्यवस्था बोलतो. आणि जी दुसरी आहे ती आहे सेल्फ सफिशियंट इकॉनॉमी. या दोन्हीही इकॉनॉमीचा अर्थ एकच होतो. म्हणजेच सेल्फ सफिशियंट इकॉनॉमीमध्ये त्यावेळेसचे लोकं तितकंच प्रोड्यूस करत असणार. म्हणजे जे उत्पादन होईल किंवा जे प्रोडक्शन होईल, कशाचं? गुड्स आणि सर्व्हिसेसचं, म्हणजेच वस्तू आणि सेवांचं. ते तितक्याच प्रमाणात होईल जितकं त्यांना गरजेचं आहे, स्वतःसाठी गरजेचं आहे, म्हणजे सेल्फ यूजसाठी गरजेचं आहे किंवा मग स्वतःच्या कन्झम्पशनसाठी गरजेचं आहे. तर या टाईपच्या अर्थव्यवस्थेला आपण सेल्फ सफिशियंट इकॉनॉमी बोलतो. जर हिस्टॉरिकल डेव्हलपमेंटबद्दल जर आपण बोलायचं झालं, की ॲक्चुअली इकॉनॉमी कुठून सुरू झाली किंवा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज कुठून सुरू झाल्या, ह्युमन डेव्हलपमेंटबद्दल जर बोलायला झालं, तर आपण 2 एजेस आतापर्यंत बघितले. पण मेजर एज जी आहे, ती आहे निओलिथिक एज, म्हणजेच नवपाषाण युग. या युगामध्ये जो ह्युमन होता, त्यांनी ॲग्रिकल्चर तर स्टार्ट केलं होतं. म्हणजेच शेती सुरुवात झाली होती. त्यासोबतच एक अजून गोष्ट स्टार्ट झाली होती, दॅट वॉज ॲनिमल डोमेस्टिकेशन. म्हणजेच तो प्राण्यांना पण एका ठिकाणी पाळत होता. त्यासोबतच तो शेती पण करत होता. या 2 गोष्टीचे परिणाम काय झाले, की यावेळेसचा जो ह्युमन आहे, तो पर्मनंट सेटलमेंटमध्ये राहत होता. म्हणजेच शेती आणि ॲनिमल डोमेस्टिकेशनचा परिणाम पर्मनंट सेटलमेंटमध्ये झाला. पर्मनंट सेटलमेंटमुळे काय झालं, की जी ॲग्रिकल्चर टेक्निक आहे, ती यावेळेसची ॲडव्हान्स मानली जाते. म्हणजेच यावेळेस ॲडव्हान्स लेव्हलची ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस व्हायला स्टार्ट झाल्या होत्या. ॲनिमल डोमेस्टिकेशन स्टार्ट झालं होतं आणि त्यामुळेच पर्मनंट सेटलमेंट सारख्या गोष्टी एक्झिस्टन्समध्ये आल्या होत्या. त्यामुळेच या एजला निओलिथिक रेव्होल्यूशन किंवा नवपाषाण युगातील क्रांती आपण बोलतो आणि ही बिगेस्ट इकॉनॉमिक रेव्होल्यूशन मानली जाते ह्युमन हिस्ट्रीची. म्हणजे इथूनच कुठून तरी एका प्रकारे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजला बूस्ट मिळाला होता आणि टाईमलाईन यावेळीची होती 10,000 BCEच्या आसपासची. ज्यावेळेस व्यक्तींनी फार्मिंग टेक्निक्स एका प्रकारे इन्व्हेंट केल्या. ॲनिमल डोमेस्टिकेशन शिकला तो व्यक्ती आणि या दोघांचं रूपांतर समोर जाऊन पर्मनंट सेटलमेंट्समध्ये झालं. फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर पर्मनंट सेटलमेंट यायला स्टार्ट झाल्या होत्या. कारण व्यक्ती ॲग्रिकल्चर पण करत होता आणि ॲनिमल डोमेस्टिकेशन पण करत होता. विलेजेस एमर्ज झाल्यामध्ये गाव बनायला स्टार्ट झाले. लोकं जे आहेत ते हंटिंग आणि गॅदरिंगवर एका प्रकारे डिपेंडंट नव्हते. कारण त्यांना ॲग्रिकल्चर बेस्ड इकॉनॉमी भेटली होती किंवा ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज, फार्मिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये ते इन्व्हॉल्व झाले होते. मेजर ॲक्टिव्हिटीज यावेळेवर ज्या होत होत्या, त्या होत्या फार्मिंग म्हणजे शेती करणं, कॅटल रेअरिंग यालाच आपण पॅस्टोरलिझम म्हणतो. यालाच बोलतात की ते एका प्रकारे जे प्राणी आहे काऊसारखे किंवा बफेलोसारखे त्यांची रेअरिंग करू लागले, त्यांचं पोषण करू लागले. मत्स्यपालन किंवा मासे उत्पादन त्यावेळेस सुरू झालं होतं किंवा एका प्रकारे ते फिशिंग करायला लागले होते. तर यासारख्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज व्हायला स्टार्ट झाल्या होत्या. फॅमिलीज जे प्रोडक्शन करत होत्या, ते प्रोडक्शन एका प्रकारे फूडचं होतं. म्हणजेच त्यावेळेस कल्टिव्हेशन जे होत होतं ते फूडसाठी होत होतं. त्यावेळेसचे जे क्रॉप होते, जसं की इंडियाचा जो क्रॉप आहे, ज्याला आपण मिलेट्स बोलतो, त्याचं प्रोडक्शन होत होतं. क्लोथ्ससाठी कॉटनचं प्रोडक्शन व्हायला स्टार्ट झालं होतं बऱ्याच ठिकाणी. सिंपल टूल्सचं एक्झिस्टन्स आलं होतं. आपण पॅलिओलिथिक एजमध्ये बघितलं किंवा जुन्या पाषाण युगात बघितलं, की त्यावेळेसचे जे टूल्स होते ते स्टोननी बनलेले होते आणि खूप मोठे-मोठे टूल्स होते. पण मेसोलिथिक एजच्या एंडिंगला फाईन टूल्स यायला स्टार्ट झाले. ज्याला आपण मायक्रोलिथ्स पण बोलतो. निओलिथिक एजमध्ये हेच जे फाईन मायक्रोलिथ्स होते, हे पॉलिश्ड प्रमाणात यायला लागले. म्हणजे पॉलिश्ड टूल्स यायला लागले, ॲडव्हान्स टूल्स यायला लागले. तर या सगळ्या गोष्टी डेव्हलप व्हायला स्टार्ट झाल्या होत्या. पण जे प्रोडक्शन आता पण होत होतं, ते स्वतःसाठी होत होतं आणि जो ट्रेड होत होता,
तो लिमिटेड होता. कारण जितक्या पण गरजा आहेत, ते इंटरनली फुलफिल होऊन जायच्या आणि ट्रेड जो व्हायचा, तो स्मॉलर प्रमाणात व्हायचा. म्हणजे या ठिकाणी ट्रेडसारखी कन्सेप्ट होतीच नाही. कारण जे विलेजेस बनायचे ते सेल्फ सफिशियंट विलेजेस होते. स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करण्यापुरते. त्या फॅमिलीज प्रोडक्शन करायच्या, त्यामध्ये ते फूड प्रोड्यूस करायचे, क्लोथ प्रोड्यूस करायचे, सिंपल टूल्स बनवायचे आणि ते स्वतःच यूज करत होते. तर या ठिकाणी ट्रेडसारखी संकल्पना किंवा सरप्लससारखी संकल्पना अजून पण आली नव्हती. स्पेशलायझेशनबद्दल जर बोलायचं झालं, तर यावेळेस जे लोकं होते, ते लो स्पेशलाइज्ड होते. कारण एकच व्यक्ती बऱ्याचशा जॉब करायचा. आता समजा की हा एक व्यक्ती आहे. हा सेम व्यक्ती बिल्डर पण आहे. हाच बांधकाम करतोय. हाच व्यक्ती कार्पेंटर पण आहे. हाच व्यक्ती वीवर पण आहे आणि हाच व्यक्ती फार्मर पण आहे. तर या गोष्टीमुळे होत काय होतं, की जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती कमी होऊन जात होती. स्पेशलायझेशन किंवा स्किल्स कमी होऊन जात होत्या प्रत्येक व्यक्तीमधले. त्यासोबतच जी टेक्नॉलॉजी होती ती प्रिमिटिव्ह होती, म्हणजेच काय जुनी होती. त्यामुळे जे आउटपुट येत होतं त्यावेळेस, जे प्रोडक्शन किंवा उत्पादनामध्ये आउटपुट येत होतं, ते पण कमीच राहत होतं किंवा लिमिटेड राहत होतं. त्यानंतर ॲडव्हांटेजेस आणि लिमिटेशनबद्दल जर बोलायचं झालं एआयचं, तर इकॉनॉमिक सिक्युरिटी जी होती, ती मिळाली होती एका व्यक्तीला. म्हणजेच फॅमिलीज ज्या आहेत, त्या आउटसाइडर्सवर कमी डिपेंडंट होत्या. जे प्रोडक्शन व्हायचं ते स्वतःच्या यूजसाठी व्हायचं किंवा कन्झम्पशनसाठी व्हायचं आणि गरजा पूर्ण व्हायच्या. कम्युनिटी कोऑपरेशन पण खूप जास्त वाढलं होतं यावेळेस. कारण विलेजेस जे ते एकमेकांना हेल्प करायचे कन्झम्पशनसाठी. स्टेबल फूड सप्लाय होता. म्हणजेच हंटिंगच्या कंपॅरिझनमध्ये ॲग्रीकल्चर किंवा कॅटल रेअरिंगमध्ये आपल्याला माहितीच आहे, की कमीत कमी सर्व्हाईव्ह करतील, स्वतःच्या फॅमिलीच्या गरजा पूर्ण करतील, इतकं तर सप्लाय ते करत होते किंवा प्रोडक्शन ते करत होते. हंटिंगमध्ये एक दिवस शिकार मिळाली, परत 2-3 दिवस मिळत नव्हती. यासारख्या कन्सेप्ट येत होत्या. त्यामुळे स्टेबल सप्लाय होता हंटिंग इकॉनॉमीच्या कंपॅरिझनमध्ये. पण जे प्रोडक्शन होत होतं, ते लार्ज स्केल प्रोडक्शन नव्हतं होत. जे प्रोडक्शन व्हायचं पण ते सेल्फ यूजसाठी व्हायचं. म्हणजे स्वतःसाठी व्हायचं. आउटपुट जो राहत होता, जे प्रोडक्शनचा आउटपुट राहत होता, तो कमी राहत होता. इकॉनॉमिक ग्रोथ जी होती, ती कमी होती किंवा नाच्या बरोबर होती. इनोव्हेशन जे होतं, ते स्लो होतं. खूप मंद गतीने चालत होतं. लिमिटेड ट्रेड होत होता. मार्केट जे आहे ते अंडर डेव्हलप्ड होते. कारण जे प्रोडक्शन होत होतं, ते कमी होत होतं. तर तो पुढचा पॉइंट आहे, तो म्हणजे एमर्जन्स ऑफ एक्सचेंज. म्हणजेच एक्सचेंजची गरज का जाणवली? किंवा एका प्रकारे एक्सचेंज झालं पाहिजे असं का वाटायला स्टार्ट झालं त्यावेळेसच्या लोकांना? तर जसा-जसा वेळ समोर गेला, तसं-तसं जे उत्पादन आहे किंवा प्रोडक्शन आहे, ते वाढलं म्हणजेच इन्क्रीज झालं. ज्या विलेजेस त्यावेळेस सेटलमेंट बनायला स्टार्ट झाल्या होत्या, अर्ली सेटलमेंट, तिथे जे प्रोडक्शन आहे किंवा उत्पन्न आहे, ते सरप्लसमध्ये व्हायला स्टार्ट झालं. म्हणजेच एका प्रकारे जास्त उत्पन्न किंवा उत्पादन व्हायला स्टार्ट झालं. त्याच गोष्टीला आपण सरप्लस बोलतो. सरप्लस अशी संकल्पना आहे, ज्या ठिकाणी ज्या गुड्स आहेत किंवा वस्तू आहेत, त्यांचं प्रोडक्शन जे ते पर्सनल कन्झम्पशनच्या बियॉन्ड असतं. म्हणजे स्वतःचं कन्झम्पशन झाल्यानंतर जी गोष्ट उरेल, वापर झाल्यानंतर जी गोष्ट उरेल, त्यालाच आपण सरप्लस बोलू. एक्झामबद्दल एक्झाम्पलबद्दल जर बोलायचं झालं, तर समजा एक विलेज आहे ए आणि दुसरं विलेज आहे बी. तर ए विलेजकडे जास्त व्हीट उत्पन्न होतंय, म्हणजे गहूचं उत्पादन होतंय आणि बी विलेजकडे जास्त मिल्कचं उत्पादन होतंय. तर या दोघांना असं जाणवतं काही वेळेनंतर, की ए विलेजला मिल्क पाहिजे, पण त्यांच्याकडे व्हीट आहे. बी विलेजला व्हीट पाहिजे, पण त्यांच्याकडे मिल्क आहे. तर हे दोघं काय करतील, आपापसात व्हीट आणि मिल्कचं एक्सचेंज करेल. त्यावेळेसच कुठेतरी एका प्रकारे एक्सचेंज ही संकल्पना एक्झिस्टन्समध्ये आली आणि याच्यामुळेच बार्टर सिस्टम जे आपण बोलतो, ते एक्झिस्टन्समध्ये आलं. तर बार्टर सिस्टमबद्दल जर बोलायचं झालं, तर बार्टर सिस्टममध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस एक्सचेंज होतात. गुड्स आणि सर्व्हिसेसच्या बदल्यामध्येच. बिना कोणत्या मीडियम ऑफ एक्सचेंजचा यूज करता, जसं की मनी. त्यानंतर प्रश्न हा येतो, की बार्टर सिस्टम म्हणजे काय? तर बार्टर सिस्टम एक सिंपल सिस्टम आहे, जी सिंपल किंवा स्मॉल लेव्हल, लोकल लेव्हल इकॉनॉमी रन करण्यासाठी युजफुल राहील. त्या ठिकाणी गुड्स म्हणजेच वस्तू आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा यांचा एक्सचेंज होईल. म्हणजेच अदला-बदली होईल. पण एक्सचेंजचं माध्यम पैसा किंवा रुपया नसून डायरेक्ट गुड्स आणि सर्व्हिसेस असतील. म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या बदल्यामध्ये फक्त वस्तू आणि सेवा. त्यालाच आपण बार्टर सिस्टम बोलतो. बाय डेफिनेशन जर गेलं, तर बार्टर सिस्टम अशी एक सिस्टम असते, ज्या ठिकाणी गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजे वस्तू आणि सेवा एक्सचेंज केल्या जातात डायरेक्टली फॉर अनदर गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या बदल्यांमध्ये वस्तू आणि सेवाचा एक्सचेंज डायरेक्टली होतो विदाऊट युजिंग मनी ऑर एनी अदर मीन ऑफ एक्सचेंज. सिंपल एक्झाम्पल बघायचं झालं, तर एक फार्मर आहे, ज्याच्याकडे व्हीट आहे.
एक शेफर्ड आहे, ज्याच्याकडे शीप आहे. तर फार्मरला जर शीप पाहिजे असेल, तर तो त्याच्या बदल्यामध्ये व्हीट किंवा गहू देईल आणि शेफर्डला जर गहू पाहिजे असेल, तर तो त्याच्या बदल्यामध्ये शीप देईल फार्मरला. यालाच आपण बार्टर सिस्टम बोलतो. त्या ठिकाणी आपण बघतोय, की वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू एक्सचेंज होते. म्हणजे गुड्सच्या एक्सचेंजमध्ये गुड्सचाच यूज होतोय. या ठिकाणी आपल्याला मनी किंवा पैशाची संकल्पना दिसत नाही. यालाच आपण बार्टर बोलतो किंवा बार्टर सिस्टम बोलतो. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट असलेली डेफिनेशन कोणती आहे? जे इकॉनॉमिस्ट आहे, जे अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे लोक आहेत, त्यांच्या अकॉर्डिंग बार्टर सिस्टम जी आहे, त्या ठिकाणी एक्सचेंज जो आहे तो डायरेक्ट होतो. त्या ठिकाणी वन गुड इज एक्सचेंज फॉर अनदर गुड होतो. म्हणजेच कॉमन मीडियम ऑफ एक्सचेंजचा यूज न करता डायरेक्ट त्या ठिकाणी गुड्स आणि सर्व्हिसेसचं देवाणघेवाण होते. ते पण आपण समजू शकतो. एक्झाम्पलनी बघायचं झालं तर 5 किलो व्हीट आहे तुमच्याकडे आणि एका व्यक्तीकडे 2 किलो राईस आहे. तर तुमचं नाव ए आहे आणि समोरच्याचं नाव बी आहे. जर एला राईस लागत असेल आणि बीला व्हीट लागत असेल, तर तुम्ही हे एक्सचेंज कराल. म्हणजेच तुम्ही त्याला व्हीट देणार आणि त्याच्याकडून राईस घेणार. यालाच आपण बार्टर बोलतो. किंवा एखाद्या व्यक्तीकडे मिल्क आहे आणि त्याला व्हेजिटेबल पाहिजे. ज्या व्यक्तीकडे व्हेजिटेबल आहे तो मिल्क घेईल आणि समोरच्याला व्हेजिटेबल देईल. किंवा मग एका व्यक्तीकडे फिश आहे आणि एका व्यक्तीकडे फ्रूट आहे. तर तो फ्रूटच्या बदल्यामध्ये फिश घेईल. हा फिशच्या बदल्यामध्ये फ्रूट घेईल. या गोष्टीला पण आपण बार्टर कन्सिडर करू. त्यानंतर फीचर्स ऑफ बार्टर सिस्टमबद्दल जर बोलायचं झालं, तर या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा मनी इन्व्हॉल्व नसतो. म्हणजेच मीडियम ऑफ एक्सचेंज इन्व्हॉल्व नसतो. या ठिकाणी जो मीडियम ऑफ एक्सचेंज असतो तो गुड्स आणि सर्व्हिसेसच असेल. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन होतात किंवा जो एक्सचेंज होतो तो डायरेक्टली होतो आणि डायरेक्टली होतो म्हणजे काय? गुड्सच्या बदल्यामध्ये त्यांना गुड्स मिळतात. म्हणजेच वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू आणि सर्व्हिसेसच्या बदल्यामध्ये वस्तू किंवा मग सर्व्हिसेस. यालाच आपण डायरेक्ट ट्रान्झॅक्शन बोलू. इथे पण आपण तेच मेन्शन केले, की गुड्सच्या बदल्यामध्ये गुड्स एक्सचेंज होतील. एक जी कमोडिटी असेल ती एक्सचेंज केल्या जाईल दुसऱ्या कमोडिटीच्या गरजेसाठी. हे सगळं जे होणार ते म्युच्युअल ॲग्रीमेंटवर होणार. म्हणजेच जर एला व्हीटची गरज आहे, गहूची गरज आहे आणि बीला राईसची गरज आहे. तर दोघांचं म्युच्युअल ॲग्रीमेंट गरजेचं आहे, की मी तुला 5 केजी व्हीट देत आहे, तर तू मला 2 केजी राईस दे. जर बी ॲग्री करत असेल एच्या या गोष्टीसोबत, तेव्हाच हा एक्सचेंज होईल. नाहीतर हा बार्टर फेल होईल. जर बीला गरज नसेल तर किंवा एला गरज नसेल तर. त्यामुळे म्युच्युअल ॲग्रीमेंटवर हे जे बार्टर सिस्टम होतं ते एक्झिस्टन्समध्ये होतं. नंतर जे फीचर आहे ते लिमिटेड मार्केट. म्हणजेच जे बार्टर सिस्टम आहे, ते इकॉनॉमिक्सच्या नुसार पण कॉम्प्लेक्स इकॉनॉमीसाठी नाही बनलं आहे किंवा मोठ्या इकॉनॉमीसाठी नाही बनलेलं आहे. ते लोकल इकॉनॉमीसाठी बनलेलं आहे किंवा सिंपल इकॉनॉमिक्ससाठी बनलेलं आहे. त्यामुळे जे मार्केट आहे, ते लोकली ऑकर होत राहणार आहे. म्हणजेच विलेजेसमध्ये हे बार्टर सिस्टम आतल्या आत कॅरी आउट होणार किंवा सेम कम्युनिटीजमध्ये ही गोष्ट होणार. आणि अजून एक फीचर आहे दॅट इज डिफिकल्ट व्हॅल्युएशन. म्हणजेच जे रेशिओ आहे एक्सचेंजचे, ते डिटरमाइन करणं चॅलेंजिंग होईल. म्हणजेच काय? समजा तुमच्याकडे 12 बनाना आहेत. त्या 12 बनानास असल्यामुळे आपल्याला हे डिटरमाइन नाही करता येणार, की एक काऊची किंमत किती आहे? म्हणजेच एका काऊसाठी तुम्हाला किती बनानास द्यावं लागतील? हे तुम्ही डायरेक्टली डिटरमाइन नाही करू शकणार. किंवा मग 5 किलो व्हीटच्या बदल्यामध्ये किती लिटर मिल्क तुम्हाला मिळेल? या ज्या व्हॅल्यूज आहे किंवा यांची जे रेशिओ आहे ते आपण डिटरमाइन नाही करू शकत. त्यालाच आपण बोलतो की डिफिकल्ट व्हॅल्युएशन असते बार्टर सिस्टममध्ये. इकॉनॉमिक हिस्ट्रीबद्दल जर बोलायचं झालं, तर बार्टर सिस्टम जी आहे, ती ह्युमॅनिटीची म्हणजेच एका प्रकारे मानवाची पहिली ऑर्गनाइज्ड ट्रेडिंग मेकॅनिझम आहे. म्हणजेच ही पहिली एका प्रकारची व्यापार यंत्रणा आहे, जी ऑर्गनाइज्ड आहे. म्हणजे एका प्रकारे या ठिकाणी एक्सचेंजला महत्त्व मिळालं. ज्या ठिकाणी गुड्सच्या बदल्यामध्ये गुड्स किंवा सर्व्हिसेसच्या बदल्यामध्ये सर्व्हिसेस मिळाल्या. मार्केट किंवा बाजार एक्झिस्टन्समध्ये यायला स्टार्ट झाले. ट्रेड किंवा व्यापार एका प्रकारे एक्झिस्टन्समध्ये आला. काही लोकं स्पेशलायझेशन पण या ठिकाणी करू लागले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये.
पण जशी-जशी इकॉनॉमी किंवा अर्थशास्त्र समोर गेलं, तसे-तसे सीरियस प्रॉब्लेम्स या ठिकाणी एमर्ज व्हायला स्टार्ट झाले. त्या प्रॉब्लेम्समुळे समोर जाऊन ग्रेटेस्ट इन्व्हेन्शन झालं इकॉनॉमीचं किंवा अर्थशास्त्राचं, दॅट इज मनी म्हणजेच पैसा. यापूर्वी जितके एक्सचेंजेस होत होते, त्यामध्ये प्रॉब्लेम्स जाणवत नव्हते. कारण जे मार्केट आहे ते लोकली रन व्हायचं किंवा मग या ठिकाणी सिंपल इकॉनॉमीची कन्सेप्ट होती. विलेजेसमध्ये ट्रेड होत होता किंवा व्यक्ती-व्यक्तींमध्ये ट्रेड होत होता. पण जसं-जसं मार्केट एक्सपांड झालं, सरप्लसची संकल्पना आली, एक्सचेंज मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला, बाजारपेठा खुलू लागल्या, ट्रेड वाढायला स्टार्ट झालं, व्यापार वाढायला स्टार्ट झाला आणि जसे-जसे व्यक्ती स्किल्ड बनत गेले, त्यांच्यामध्ये क्षमता येत गेली, कॅपेबल होत गेले, तसे-तसे इकॉनॉमिक्समध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स या लोकांना फेस करावे लागले, जे बार्टर सिस्टमचा यूज करत होते. आणि त्या गोष्टीमुळेच एका प्रकारे अर्थशास्त्रामधली सगळ्यात मोठी संकल्पना दॅट इज मनी, पैसा, याची गरज उद्भवू लागली. मग प्रश्न हा येतो, की बार्टर सिस्टम का फेल झालं? जसं आपण बोललो आता, की बार्टर सिस्टम पहिलेच्या काळामध्ये इनिशियल डेजमध्ये यामुळे काम केलं, की पॉप्युलेशन जी होती ती कमी होती आणि पॉप्युलेशन कमी असण्याचं कारण काय होतं, की फूड जे होतं ते लिमिटेड होतं. गुड्स जे होते ते लिमिटेड होते. विलेजेस ज्या होत्या त्या सेल्फ सफिशियंट होत्या. म्हणजे निर्वासित अर्थव्यवस्थेसारखी संकल्पना होती किंवा सेल्फ सफिशियंट इकॉनॉमी होती. त्यामुळे बार्टर सिस्टम जे आहे, ते लोकली किंवा सिंपल इकॉनॉमिक्समध्ये युजफुल ठरलं. त्यामुळे ते एका प्रकारे काम केलं स्टार्टिंगला किंवा इनिशियल स्टेजमध्ये. पण जसा-जसा व्यापार वाढला किंवा ट्रेड एक्सपांड झालं, बार्टर सिस्टम जे आहे ते इनएफिशियंट होऊ लागलं. म्हणजेच त्याची जी संकल्पना आहे, ती कमकुवत होऊ लागली. कारण या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंची किंमत ठरवण्यासाठी कोणतं मीडियम ऑफ एक्सचेंज नव्हतं. जसं की मनी. हा मनी जो आहे किंवा जो पैसे आहे, त्याची पण एक वेगळी थिअरी आहे, की हा कसा इव्हॉल्व झाला. त्या ठिकाणी आपण गोल्ड कॉइन्सपासून स्टार्टिंग करू. त्यानंतर आपण सिल्व्हरकडे जाऊ. सिल्व्हरकडे गेल्यानंतर यापूर्वी आपण पंचमार्क कॉइन्सकडे जाऊ. ज्यावेळेस आपण इतिहासामध्ये डुबू, त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा संकल्पना दिसतील, की मनीचं इव्होल्यूशन कसं झालं. नंतर पेपर मनी आला. त्यानंतर प्लास्टिक मनी आला, ज्यालाच आपण कार्ड्स बोलतो. आताच्या टाईममध्ये यू-पी-आय आलं. मध्यंतरी डिजिटल मनीसारखा किंवा डिजिटल रुपीसारखी कन्सेप्ट आली. या सगळ्या गोष्टी इव्होल्यूशन ऑफ मनी दाखवतात. पण आपल्याला इथे ते न बोलता हे बोलायचं आहे, की बार्टर सिस्टम का फेल झालं? आणि जसं आपण डिस्कस केलं होतं, की जे अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे लोकं होतं, त्यांचं पण हेच बोलणं होतं, की जे बार्टर सिस्टम आहे ते सिंपल इकॉनॉमीसाठी युजफुल आहे. म्हणजे लोकल इकॉनॉमीसाठी सरळ भाषेत बोलायचं झालं तर. पण कॉम्प्लेक्स इकॉनॉमीसाठी किंवा मोठ्या लेव्हलच्या ट्रेडसाठी हे युजफुल नव्हतं. कारण इथे मीडियम ऑफ एक्सचेंज नव्हता. बरेचसे प्रॉब्लेम्स होते. ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये डिस्कस करू. पहिला जो प्रॉब्लेम होता दॅट वॉज डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स. म्हणजेच कुठल्याही व्यक्तीला एखादी वस्तू घ्यायची असेल, तर समोरच्या व्यक्तीला पण त्याच गोष्टीची गरज असेल, जो हा एक्सचेंज करणार असेल. सिंपल वर्ड्समध्ये समजू. बार्टर कधी ऑकर होत होतं, कधी एका प्रकारे सक्सेसफुल मानलं जायचं, ज्यावेळेस दोन्हीही पार्टी त्या ट्रेडमध्ये इन्व्हॉल्व असतील. त्यांना तीच वस्तू पाहिजे असेल, जी समोरच्याकडे असेल. म्हणजेच हा ए आहे आणि हा बी आहे. तर एला जर शूजची गरज असेल, तर बीकडे पण शूज असणं गरजेचे आहे. तर एला शूजची गरज आहे आणि बीकडे मिल्क आहे. तर हा ट्रेड किंवा बार्टर सक्सेसफुल होईल का? तर नाही होणार. यालाच आपण डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स बोलतो. म्हणजे जर एला शूज पाहिजे, तर बीकडे पण शूज असणं गरजेचं आहे. त्याच्याकडे मिल्क असून चालणार नाही. अजून एका एक्झाम्पलने आपण बघू. तर प्रॉब्लेम काय झाला होता यावेळेस, की परफेक्ट मॅच मिळत नव्हता. त्यामुळे एका प्रकारे बार्टर सिस्टम फेल होत होतं. परफेक्ट मॅच का नव्हतं मिळत? कारण सोसायटी ग्रो होत होती, पॉप्युलेशन वाढत होती, ट्रेड वाढत होता आणि एका व्यक्तीचे टाईम आणि एफर्ट्स वाया जात होते जर परफेक्ट मॅच नाही मिळाला तर. समजा हा व्यक्ती आहे अब्दुल आणि हा व्यक्ती आहे फकीर. अब्दुलकडे जर वीट असेल आणि फकीरकडे जर शूज असेल आणि अब्दुलला एका प्रकारे शूज पाहिजे असेल आणि फकीरला वीट पाहिजे असेल, त्यावेळेसच हा ट्रेड कुठेतरी एक्सचेंजेबल होईल. म्हणजेच या ठिकाणी जो बार्टर सिस्टम आहे, ते सक्सेसफुल मानलं जाईल. म्हणजेच या ठिकाणी सक्सेसफुल बार्टर होईल. पण जर याच ठिकाणी अब्दुलकडे वीट आहे, पण फकीरकडे शूज नसून मिल्क आहे, तर हा ट्रेड सक्सेसफुल होईल का?
कारण याला तर शूज पाहिजे आणि याच्याकडे मिल्क आहे, पण याला व्हीट पाहिजे. तर हा ट्रेड एका प्रकारे सक्सेसफुल नाही होणार. म्हणजेच कॅन्सल होऊन जाईल यांचा जो ट्रेड असेल तो. तर याच गोष्टीला आपण डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स बोलतो. इकॉनॉमिक्स कनेक्शन काय? की जे प्रॉब्लेम होते बार्टर सिस्टममध्ये, ते वेळोवेळी वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी किंवा मग इकॉनॉमिस्टनी स्टडी केली या गोष्टीवर. तर या सगळ्या प्रॉब्लेम जे आहेत त्या ॲडम स्मिथनी पण रिग्रेसिव्हली आपल्या रायटिंग्समध्ये डिस्कस केलेली आहे आणि ॲनलाईज केलंय, की अर्ली एक्सचेंज सिस्टम कसं होतं किंवा कसं ते फेल झालं. त्यानंतर येते लॅक ऑफ कॉमन मेजर ऑफ व्हॅल्यू. जसं आपण डिस्कस केलं होतं, की मॉडर्न सोल्युशन काय आहे? वस्तूंची किंमत ठरवण्यासाठी, की पैसा जो आहे तो कॉमन मेजरसारखा यूज होतो किंवा जो मनी आहे तो एका प्रकारे कॉमन मेजरसारखा यूज होतो कुठल्याही गोष्टीच्या किमतींची तुलना करण्यासाठी किंवा कंपॅरिझन करण्यासाठी. जसं की एक गोट आहे, एक बकरी आहे. तिची किंमत ₹10,000 आणि एक पॉट आहे, त्याची किंमत ₹200. आपण ह्या गोष्टी कशा ठरवू शकलो, की या गोष्टीमध्ये आणि या गोष्टीमध्ये किती व्हॅल्यूचा अंतर आहे? कारण इथे कॉमन मीडियम एक्सचेंजचा एक्झिस्ट करतो, दॅट इज मनी किंवा पैसा. तर बार्टर सिस्टमच्या केसमध्ये काय होत होतं, की इथे कॉमन युनिट ऑफ मेजरिंग व्हॅल्यूज एक्झिस्ट नव्हता करत. म्हणजेच पैशासारखी किंवा मनीसारखी संकल्पना एक्झिस्ट नव्हती करत किंवा एखादा स्टँडर्ड युनिट ऑफ एक्सचेंज एक्झिस्टन्समध्ये नव्हता. तर एक्झाम्पलमध्ये आपण बघू, तुमच्याकडे काही बनानाज आहेत. पण तुम्हाला किती बनानाज द्यावं लागेल, की तुम्हाला एक गोट मिळेल किंवा बकरी मिळेल? किती बनानाज द्यावं लागतील, तुम्हाला एक काऊ मिळेल? किती बनानाज द्यावं लागतील, ज्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला एक पॉट किंवा घडा मिळेल? तर या ठिकाणी कोणतं स्टँडर्ड मेजर एक्झिस्ट नव्हतं करत, जसं की पैसा किंवा मनी. त्यामुळे हे बार्टर सिस्टम फेल झालं असावं. इकॉनॉमिक टर्मबद्दल जर बोलायचं झालं, तर आपल्याला माहिती आहे, की जो पैसा आहे किंवा जो मनी आहे, तो युनिट ऑफ अकाउंटसारखा ॲक्ट करतो. म्हणजे इथे आपण वस्तूच्या किमतींचं कंपॅरिझन करू शकतो. तुलना करू शकतो, की कुठली गोष्ट किती किमतीमध्ये, कॉस्टमध्ये किंवा प्राईसमध्ये आपल्याला मिळते. आपण वस्तूची कॉस्ट किंवा प्राइसिंग ठरवू शकतो. त्यासोबतच आपण कुठलीही वस्तू खरेदी करताना हे मनी जे आहे ते मीडियम ऑफ एक्सचेंजसारखं ॲक्ट करतं. तर यामुळेच पैशाला युनिट ऑफ अकाउंट बोललेलं आहे. परत एक प्रॉब्लेम होता दॅट वॉज लॅक ऑफ स्टोरेज व्हॅल्यू. म्हणजेच काही गुड्स किंवा वस्तू अशा असतील, ज्या काही वेळेनंतर डिके होणार किंवा पेरिश होणार किंवा त्याचा यूज जो आहे, तो आपण नाही करू शकणार. त्यामुळे एका प्रकारे बार्टर सिस्टम फेल झालं होतं. कारण स्टोरेज व्हॅल्यूसारखी संकल्पना त्यावेळेस एक्झिस्ट नव्हती करत. त्यावेळेस डीप फ्रीझरसारखी संकल्पना नव्हती. ट्रान्सपोर्ट फास्ट नव्हता. त्या गोष्टीमुळे जी वेल्थ जनरेट होणार होती किंवा जो व्यक्ती ट्रेड करतो, तो जनरली करतो कशासाठी, की प्रॉफिट भेटला पाहिजे आणि प्रॉफिटमधूनच तो समोर जाऊन वेल्थ क्रिएट करतो किंवा कॅपिटल क्रिएट करतो, भांडवल क्रिएट करतो. याच जर गोष्टी नसेल होणार, तर बार्टर सिस्टम या कारणामुळे पण फेल झाला होता. जसं की काही गुड्स असे असतात, जे आपली व्हॅल्यू म्हणजेच त्याची जी वेल्थ आहे किंवा किंमत आहे किंवा कॉस्ट आहे, या गोष्टी लाँग पिरियडसाठी सस्टेन नाही करू शकत किंवा मेंटेन नाही करू शकत. एक्झाम्पलमध्ये समजायचं झालं, की एक फिशरमॅन आहे. तो मासेमारी करतो. त्यांनी एका दिवसामध्ये 100 फिश कॅच केले. 100 मासे पकडले. जर त्याला वेल्थ सेव्ह करायची असेल किंवा प्रॉफिट बनवायचा असेल, तर त्याला सेम डे त्या वस्तू विकणं गरजेचं आहे. पण प्रॉब्लेम हा झाला, की आज त्या फिशेस विकल्या नाही गेल्या. त्यांनी 50च फिश त्यापैकी विकल्या. त्या उरलेल्या 50 फिश आहे, त्या 3 दिवसानंतर पण विकल्या नाही गेल्या. तर याचा अर्थ काय होतो, की फिश जे आहे ते लवकर स्पॉईल होऊन जातात. जसं-जसं टाईमलाईन वाढत जाईल, तशी-तशी फिश खराब होत जाईल आणि या ₹50 मधून ज्याला जो प्रॉफिट कमवायचा होता किंवा वेल्थ क्रिएट करायची होती, ती डिसअपियर होऊन जाईल, गायब होऊन जाईल. कारण फिशेस तर खराब होऊन जाणार आहे काही वेळेनंतर. अजून काही एक्झाम्पल्स बघू. मिल्क जे आहे ते स्पॉईल होतं. मिल्कचा जर आपण ठराविक वेळेमध्ये उपयोग नाही केला, तर ते खराब होऊन जाईल. फ्रूट जे आहेत ते सडून जातील हप्ताभरामध्ये. व्हेजिटेबल्स जे आहेत ते सुकायला स्टार्ट होईल किंवा पेरिश व्हायला स्टार्ट होईल, सडायला स्टार्ट होतील ते पण. तर या गोष्टीवरून आपण काय अंदाजा लावू शकतो, की त्यावेळेस स्टोरेज सिस्टम एक्झिस्ट नव्हती करत. त्यामुळे वस्तूंची किंमत कमी होत होती किंवा वेल्थ एका प्रकारे डिसअपियर होत होती. आता बरेचसे महापुरुष येतील जे म्हणतील, की "भाऊ तुझ्याजवळ मिल्क आहे तर ते समोर जाऊन ते युजफुल होईलच." चला फिशच्या केसमध्ये पण घेऊ. फिशला तू समोर जाऊन ड्राय करू शकतो, ड्राय फॉर्ममध्ये विकू शकतो. पण ज्याला फ्रेश फिश खायची आहे त्याला फ्रेश फिश मिळेल का? नाही मिळणार. मिल्कबद्दल बोलायचं झालं तर बरेचसे विद्यार्थी हे बोलतील, की तुम्ही त्याचं रूपांतर कर्डमध्ये म्हणजे दह्यामध्ये करू शकता, घीमध्ये करू शकता, बटरमध्ये करू शकता.
पण जर मला दूधच प्यायचं आहे, तर मी या गोष्टी का घेऊ? तर या गोष्टी मला माहिती आहे, की मी माझ्या घरी जाऊन पण बनवू शकतो. तर याची किंमत जास्त आहे, याची किंमत जास्त आहे, याची किंमत जास्त आहे, पण याची किंमत तर कमी आहे ना. तर यासारख्या गोष्टींमुळे एका प्रकारे बार्टर सिस्टम फेल झालं होतं. इकॉनॉमिक प्रॉब्लेमबद्दल जर बोलायचं झालं, तर लोकं जे आहे, कुठलाही व्यक्ती व्यापार किंवा ट्रेड कशासाठी करतो? प्रॉफिटसाठी किंवा कॅपिटल क्रिएट करण्यासाठी. आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं, की इन्कम जर असेल तुमची कोणत्या गोष्टीमधून, त्या इन्कममधून जर तुम्ही एक्सपेंडिचर मायनस करणार, म्हणजे तुमचे खर्च मायनस करणार, तर जे उरेल ती तुमची बचत राहील किंवा सेव्हिंग राहील. या सेव्हिंगला जर तुम्ही समोर इन्व्हेस्ट करणार, तरच तुमचं कॅपिटल फॉर्म होणार. आणि जर तुम्ही कॅपिटल कोणत्या उद्योगामध्ये गुंतवलं, तर तुम्हाला काय मिळणार? प्रॉफिट मिळणार किंवा नफा मिळणार. या गोष्टीसाठीच व्यक्ती ॲक्ट करत असतो. पण बार्टर सिस्टममधल्या या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे वेल्थ क्रिएशन किंवा प्रॉफिट जनरेशन एका प्रकारे अडवलं गेलं होतं किंवा यावेळेस वेल्थ क्रिएशन होत नव्हतं इफेक्टिव्ह वेमध्ये. कॅपिटलचं फॉर्मेशन इम्पॉसिबल झालं होतं, जसं आपण इथे डिस्कस केलं. पण आजच्या डेमध्ये, मॉडर्न डेमध्ये आपल्याकडे पैसा आहे. तो स्टोअर ऑफ व्हॅल्यूसारखं काम करतो किंवा अकाउंटसारखं काम करतो. म्हणजेच लोकं जे आहे आपला पैसा कॅशच्या फॉर्ममध्ये सेव्ह करू शकतात, बचत करू शकतात. बँक डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करून किंवा बँकमध्ये डिपॉझिट करून इंटरेस्ट मिळवू शकतात. म्हणजेच व्याज मिळवू शकतात. फायनान्शियल ॲसेट क्रिएट करू शकतात त्या पैशाचा वापर करून, जसं की गोल्ड पर्चेस करू शकतात, प्रॉपर्टी पर्चेस करू शकतात, सिल्वर पर्चेस करू शकतात, बऱ्याचशा गोष्टी करू शकतात. जे ते फ्युचरमध्ये यूज करू शकतील. पण बार्टर सिस्टममध्ये अशी संकल्पना एक्झिस्ट नव्हती करत. त्यामुळे बार्टर सिस्टम फेल झालं. म्हणजेच आपल्याला एक संकल्पना धरून चालावं लागेल, की पैसा जो आहे किंवा जो मनी आहे, त्यालाच आपण कॅपिटल बोलतो का? किंवा भांडवल बोलतो का? तर कॅपिटलची डेफिनेशन पैशासोबत न जुळवता त्याला आपल्याला प्रॉफिटसोबत जोडावं लागेल. म्हणजेच इकॉनॉमिक्समध्ये कॅपिटल म्हणजे पैसा एक मात्र त्याचा अर्थ नसतो. कॅपिटल कधी क्रिएट होते किंवा भांडवल कधी क्रिएट होतो? जेव्हा एका व्यक्तीची इन्कममधून आपण एक्सपेंडिचर मायनस करतो. मग तो व्यक्ती सेव्ह करतो. म्हणजेच बचत करतो. त्या बचतला त्याला समोर जाऊन इन्व्हेस्ट करावं लागेल कशात ना कशात. ज्यावेळेस तो इन्व्हेस्ट करतो त्या बचतला, त्यावेळेस त्याच्यावर त्याला प्रॉफिट मिळतो किंवा मग कॅपिटल मिळते. त्या कॅपिटलला जेव्हा तो एखाद्या उद्योगामध्ये किंवा एका प्रकारे प्रोजेक्टमध्ये अप्लाय करतो, त्याच्यामध्ये तो गोल्ड पण पर्चेस करू शकतो, एखादा बिझनेस पण स्टार्ट करू शकतो. त्याच्यामधून जे मिळणारी वस्तू आहे, त्यालाच आपण प्रॉफिट बोलू. तर ही संकल्पना लक्षात ठेवणे गरजेचं आहे आणि त्यावेळेस बार्टर सिस्टममध्ये गुड्सच्या बदल्यामध्ये आपण गुड्स एक्सचेंज करत होतो. तर या ठिकाणी वेल्थ किंवा प्रॉफिट जनरेट होणारच नव्हता. यामुळे एका प्रकारे बार्टर सिस्टम फेल झालं होतं. अजून एक प्रॉब्लेम होता दॅट वॉज डिफर्ड पेमेंट्सचं कमी असणं. म्हणजेच समजा तुम्ही आज एक काऊ विकत घेतली, एक गाय विकत घेतली. 10/8/2026 तुम्ही एक गाय विकत घेतली किंवा काऊ विकत घेतली. तुम्हाला याचे पैसे जे आहे, ते एका वर्षानंतर द्यायचे किंवा याची किंमत जी आहे ती एका वर्षानंतर मोजायची. तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे, की जर आपण काऊ ई-एम-आयवर घेतलेली आहे, तर एक्झॅक्टली आपल्याला किती अमाउंट मोजायचा आहे. पण त्यावेळेस बार्टर सिस्टम होतं. तर काऊची किंमत किंवा काऊच्या एक्सचेंजमध्ये जी तुम्ही कमोडिटी देणार किंवा जे गुड देणार, ते एका वर्षानंतर किती असलं पाहिजे, याच्याबद्दल आपल्याला आयडिया नाहीये. त्यालाच आपण लॅक ऑफ डिफर्ड पेमेंट बोलतो. म्हणजेच फ्युचरमध्ये होणारे जे पेमेंट आहे, ते किती केलं पाहिजे हे डिफिकल्ट होतं समजून घेणं. त्यालाच आपण लॅक ऑफ डिफर्ड पेमेंट बोलतो. समजा आपण एक काऊ विकत घेतली, जे आपण आत्ता बघितलं. आपण बघितलं की आजच्या डेमध्ये ई-एम-आय सारखा ऑप्शन आहे किंवा लोनसारखा ऑप्शन आहे, की एका वर्षानंतर तुम्हाला 10% रेट ऑफ इंटरेस्टवर आर-ओ-आयवर लोन मिळालंय. तर 10%च्या हिशोबाने जर 10,000 किंमत असेल काऊची, तर आपल्याला 10,000 वर 10% रेट ऑफ इंटरेस्टच्या हिशोबाने एका वर्षानंतर पेमेंट करायची. हे आपल्याला आयडिया आहे आजच्या दिवसामध्ये. पण जुन्या काळामध्ये जेव्हा बार्टर सिस्टम एक्झिस्टन्समध्ये होती, तुम्ही जर काऊ पर्चेस केली आहे, तुम्हाला रिपेमेंट करायचं आहे एका वर्षानंतर, तर तुम्ही किती त्या व्यक्तीला कमोडिटी किंवा गुड दिले पाहिजे एक्सचेंजमध्ये. तर त्यावेळेस तर स्टँडर्ड एक्झिस्टच नव्हतं करत. त्यालाच आपण लॅक ऑफ डिफर्ड पेमेंट बोलतो. त्यानंतर येते डिफिकल्टी इन लार्ज ट्रान्झॅक्शन. आपल्याला माहिती होतं, की जे बार्टर सिस्टम आहे, ते सिंपल इकॉनॉमिक्ससाठी बनलेलं आहे किंवा सिंपल मेजरमेंटसाठी बनलेलं आहे.
लोकल इकॉनॉमीसाठी बनलेलं आहे. मोठे किंवा कॉम्प्लेक्स व्यवहार किंवा ट्रेड या ठिकाणी ऑकर होणार नाही. जर समजा तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे, घर खरेदी करायचं आहे किंवा ॲनिमल खरेदी करायचं आहे, तर ते खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होऊन जात होतं, की जर तुम्हाला जमीन पाहिजे तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला किती व्हीट द्यायचं आहे, किती गहू द्यायचा आहे किंवा राईस द्यायचा आहे, मिल्क द्यायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला डिफिकल्टी जाणवत होती मोठ्या ट्रान्झॅक्शन्समध्ये. नंतर लॅक ऑफ डिव्हिजिबिलिटी. समजा तुमच्याकडे एक गाय आहे, एक काऊ आहे आणि तुमच्या मित्राकडे 10 बॅग व्हीट आहे. तर एका काऊची किंमत या ठिकाणी 10 बॅग व्हीट आपण ठरवू. पण जो तुमचा मित्र आहे ज्याच्याकडे 10 बॅग गहू आहे, त्याला जी वस्तू पाहिजे त्याची किंमत त्याला 2 बॅग इतकीच पाहिजे. तर काऊला तर तुम्ही इझिली डिव्हाईड नाही करू शकणार ना, की एका काऊची किंमत जर 10 बॅग्स आहे ऑफ व्हीट, तर मी तुला 2 बॅग देतो. तुम्हाला ही समजा काऊ आहे आपली, तर काऊचा इतका पार्ट देऊन टाक. याला आपण थोडी डिव्हाईड करू शकतो कारण ते जिवंत प्राणी आहे. तर या गोष्टींमुळे पण एका प्रकारे प्रॉब्लेम येत होता बार्टर सिस्टम कॅरी आउट करायला किंवा याच्यातले ट्रान्झॅक्शन करायला. नेक्स्ट गोष्ट होती की ट्रान्सपोर्टेशनमध्ये प्रॉब्लेम होता. म्हणजेच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गुड्स पोहोचण्यासाठी खूप जास्त कॉस्ट लागत होता किंवा खूप जास्त इनकन्व्हिनियंट होतं. त्या गोष्टीमुळे पण बार्टर सिस्टम फेल झालं होतं. आता तुम्ही बोलणार की ट्रान्सपोर्टेशन होत आहे, एक्सचेंज होत आहे, तर ते कॉस्टली कसं? कारण त्यावेळेस तर पैसा नव्हता. जर समजा 10 बॅग्स ऑफ व्हीट आपण एक्सचेंज करणार आहोत. याला जर आपल्याला ए विलेजपासून बी विलेजपर्यंत पाठवायचं, तर जो आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाईड करणार, बैलगाडी देणार, त्याला पण काहीतरी द्यावं लागेल. तर या 10 बॅग तर इकडे जाणारच, प्लस 2 बॅग त्याला त्या बैलगाडीवाल्याला द्यावं लागेल. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन पण प्रॉब्लेम होता. तर या सगळ्या गोष्टींमुळे एका प्रकारे बार्टर सिस्टम फेल झालं होतं. आपण बघितलं स्टार्टिंगला, की हंटिंग इकॉनॉमी होती. त्यावेळेस हंटिंग मेन प्रोफेशन होतं. यावेळेस लिमिटेड रिसोर्सेस एक्झिस्ट करत होत्या, पण अनलिमिटेड ह्युमन वॉन्ट्स एक्झिस्ट नव्हते करत. पण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी कुठेतरी स्टार्ट झाली नव्हती. सेल्फ सफिशियंट इकॉनॉमीमध्ये आपण बघितलं, की व्यक्ती ॲग्रीकल्चर करायला स्टार्ट केलं होतं व्यक्तीने आणि तो सेटलमेंट पर्मनंट फॉर्मच्या करू लागला होता. त्यानंतर आपण निओलिथिक रिव्होल्यूशनच्या नंतर बघितलं, की ॲग्रीकल्चरमध्ये सरप्लससारखी संकल्पना येऊ लागली. म्हणजे प्रोडक्शन जास्त व्हायला स्टार्ट झालं. प्रोडक्शन जास्त स्टार्ट झालं, त्यामुळे सरप्लसची संकल्पना उद्भवली आणि प्रोडक्शन जास्त झाल्यामुळेच एका प्रकारे बार्टर सिस्टमचा जन्म झाला. म्हणजेच गुड्स आणि सर्व्हिसेसच्या एक्सचेंजमध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस. पण जशी-जशी ट्रेड वाढले, म्हणजेच ट्रेड एक्सपांड झाला. त्यामुळे काही प्रॉब्लेम्स पण यायला लागल्या बार्टर सिस्टममध्ये. त्या प्रॉब्लेम्स होत्या डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स. म्हणजेच एला जर एखादी वस्तू लागत असेल, तर बीकडे ती वस्तू असणं गरजेची आहे. त्यानंतर कॉमन मेजरची एका प्रकारे कमी, म्हणजे पैशासारखं एखादी गोष्ट नसणं ज्याच्यावरून वस्तूंची ठराविक किंमत ठरवता येईल. स्टोरेज व्हॅल्यूची कमी, म्हणजेच काही वस्तू पेरिशेबल होत्या किंवा खराब होणार होत्या वेळेनंतर, त्याची कमी. डिफर्ड पेमेंटचं सिस्टम, म्हणजेच एक बॅग गव्हाच्या बदल्यामध्ये किती लिटर दूध आपण दिलं पाहिजे, यासारख्या संकल्पना एक्झिस्ट नव्हत्या करत. परत लॅक ऑफ डिव्हिजिबिलिटी, म्हणजे जर समजा तुम्हाला पेमेंट काही काळानंतर करायचं असेल, तर किती केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्याबद्दल आयडिया नसणं किंवा मग एका प्रकारे एखादी वस्तू जर आपल्याला घ्यायची असेल आणि त्याच्या किमतीमध्ये तफावत असेल, फरक असेल, तर किती किंमत मोजली पाहिजे? या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स आले बार्टर सिस्टममुळे. तर बार्टर सिस्टममध्ये इतके सारे प्रॉब्लेम्स आल्यानंतर मनी किंवा पैशाची गरज उद्भवली. त्यामुळे समोर जाऊन मॉनिटरी इकॉनॉमी फॉर्म झाली. जेव्हा सगळ्यात महत्त्वाचा शोध लागला दॅट वॉज मनी. तर बार्टर सिस्टमबद्दल जर बोलायचं झालं, तर बार्टर सिस्टममध्ये आपण गुड्स आणि सर्व्हिसेस एक्सचेंज करतो. गुड्स अँड सर्व्हिसेसच्या बदल्यामध्येच. हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर ही जी संकल्पना होती, ती सिंपल इकॉनॉमीसाठी होती किंवा लोकल इकॉनॉमीसाठी होती. पण जसा-जसा ट्रेड वाढला, त्यानंतर काही ट्रेड प्रॉब्लेम्स पण आले, जे आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितले. त्या ट्रेड प्रॉब्लेम आल्यामुळे पैशाची गरज जाणवली आणि बर्थ झाली एका प्रकारे मॉनिटरी इकॉनॉमीची. सो धिस वॉज आवर लेक्चर ऑन बार्टर सिस्टम, हंटिंग इकॉनॉमी अँड नीड ऑफ मनी. याच्यानंतर आपण बघू, की पैसाचं इन्व्हेन्शन कसं झालं. पैसा इन्व्हेंट झाल्यानंतर तो कोणत्या फॉर्ममधून कोणत्या फॉर्मपर्यंत एक्झिस्ट करतो मॉडर्न डेमध्ये. त्यानंतर आपण कोर इकॉनॉमीचे टॉपिक स्टार्ट करू. म्हणजे याच्यानंतर एक बेसिक लेक्चर होईल आपल्या इकॉनॉमिक्सचं, ज्या ठिकाणी आपण बऱ्याचशा काही उरलेल्या संकल्पना डिस्कस करू. सो थँक यू फॉर लिसनिंग मी. जय हिंद.